आणि आता प्रत्येक जिल्ह्यातली बातमी वेगवान स्वरूपात पाहणार आहोत। बातमी 36 जिल्ह्यांची या बुलेटिनमध्ये सुरुवात करूयात। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर आहेत। दिल्लीमध्ये त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आणि यावेळी राज्यातील आणि केंद्रातील मंत्रिमंडळ विस्ताराच्या मुद्द्यावर बैठक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। राज्यातील शिंदे फडणवीस सरकारला 1 वर्ष पूर्ण झालंय आणि यानिमित्त ठाण्यामध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे। टेंभी नाका इथल्या आनंद मठ इथे खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून यावेळी शिवसेनेचे मंत्री नेते उपस्थित असतील। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे। मोदी ॲट 9 या कार्यक्रमानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छत्रपती संभाजीनगरचा दौरा करणार आहेत। गंगापूरमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत जायकवाडीतून गंगापूर तालुक्यासाठी पाणी पुरवठा करण्यासाठीच्या योजनेचं ते भूमिपूजन करतील। यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड आणि सहकार मंत्री अतुल सावे देखील उपस्थित असतील। आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वातील युवा सेनेमध्ये मोठ्या प्रमाणावर गळती सुरू झालेली आहे। आदित्य ठाकरे यांचा आणखी एक निकटवर्तीय युवा सेनेला रामराम करणार आहे। राहुल कनाल हे ठाकरेंच्या मोर्चा दिवशीच ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करणार आहे। 1 जुलै रोजी राहुल कनाल मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहे। राज्याचे दिवंगत शिक्षण मंत्री प्राध्यापक रामकृष्ण मोरे यांच्या जीवनावर आधारित पुस्तकाचं प्रकाशन नितीन गडकरी आणि दिग्विजय सिंह यांच्या हस्ते करण्यात आलं। ज्येष्ठ पत्रकार विजय जगताप यांनी प्राध्यापक रामकृष्ण मोरे परामर्श एक शिल्पकार या पुस्तकातून प्राध्यापक मोरेंचा जीवनपट उलगडण्याचा प्रयत्न केलाय। ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्याला मारहाण प्रकरणी अटक टाळण्यासाठी परबांसह 6 जणांनी याचिका दाखल केली आहे। मुंबई शहर आणि उपनगरात पुढच्या 48 तासात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। कोकणात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे, तर रायगड, पालघर आणि पुण्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। पुढील 2 दिवस अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागानं दिल्यानंतर ठाणे महापालिका आयुक्तांनी शहरातील सखल भागांचा पाहणी दौरा केला। यावेळी त्यांनी सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या। सखल भागात साचणारं पाणी पंपाच्या सहाय्यानं नाल्यामध्ये सोडण्यात यावं असे आदेश यावेळी अधिकाऱ्यांना देण्यात आले। ठाणे जिल्ह्यात गेल्या 4 ते 5 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या बारवी धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये 1.5% वाढ झालेली आहे, तर मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या भातसा धरणातील पाणीसाठ्यामध्ये देखील 0.5% वाढ झाली आहे। अंबरनाथ बदलापूर महामार्गावर पालिकेच्या भुयारी गटारातून मलनिस्सारण केंद्राचं सांडपाणी रस्त्यावर येऊ लागलंय आणि त्यामुळे सांडपाण्यामुळे परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे। केंद्रातून कोणतीही प्रक्रिया न करता थेट हे पाणी सोडण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला असून ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी होते। अंबरनाथ नगरपालिकेच्या नव्या प्रशासकीय इमारतीमध्ये कामकाजाला सुरुवात झालेली आहे, मात्र सलग 2 दिवस मुसळधार पाऊस झाल्यानं इमारतीच्या प्रांगणात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आणि त्यामुळे नागरिकांना कार्यालयामध्ये जाताना पाण्यातून वाट काढत जावी लागते। राज्यात सर्वदूर पाऊस असला तरी अजूनही राज्यातील विहीर, तलाव आणि धरणांमधील पाण्याच्या पातळीमध्ये झपाट्यानं वाढ होताना दिसत नाहीये आणि त्यामुळे वाड्या वस्त्यांना टँकरच्या पाण्यावरच तहान भागवावी लागते। सध्याच्या घडीला 484 टँकर ही गावकऱ्यांची तहान भागवत आहेत। जिल्हा वार्षिक योजनेसह विविध योजनांमध्ये दिव्यांगांसाठी 5% निधी राखीव ठेवण्यात आलाय। येणाऱ्या काळामध्ये दिव्यांगांना स्वावलंबी, स्वाभिमानी जीवन जगण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी केलंय। मुंबईत गेल्या 6 दिवसात 485 मिलीमीटर पाऊस झालेला आहे आणि या पावसानं जूनचं टार्गेट पूर्ण होत असल्यानं नागरिकांसाठी समाधानकारक स्थिती निर्माण झालेली आहे। दरम्यान आज मुंबईच्या काही भागात जोरदार ते अतिजोरदार पाऊस होणार असल्याचं मुंबई हवामान विभागाकडून सांगण्यात आलंय। या पार्श्वभूमीवर हवामान खात्यातर्फे मुंबईसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणात 30 जुलैपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे। गेल्या 5 दिवसांपासून धरण क्षेत्रामध्ये पावसाला सुरुवात झाली आहे, मात्र त्याचा जोर फारसा नाहीये आणि पुढील काही दिवसात पावसाचा जोर न वाढल्यास शहरात आणखी पाणी कपातीचा निर्णय घेण्याचं नियोजन महापालिकेनं केलंय। गेल्या 3 आठवड्यात टोमॅटोची 700% दरवाढ झालेली आहे। यंदा टोमॅटो पिकाला चांगलाच फटका बसल्यानं बाजारातील पुरवठा अनेक पटींनी घटलाय आणि त्यामुळे टोमॅटोचे दर प्रति किलो 100 वर पोहोचले, तर इतर भाज्यांच्या दरातही वाढ झाल्यानं गृहिणींचं बजेट कोलमडलंय।
नवी मुंबईतील एपीएमसी बाजारामध्ये दिवसभरात हजारो गाड्यांमधून भाजीपाल्याची आवक होते। मात्र याच बाजारात एक महिला चक्क रस्त्यावर साचलेल्या पावसाच्या पाण्यात कोथिंबीर धुवत असल्याचं समोर आलंय। रस्त्यावरच्या पाण्यामध्ये कोथिंबीर धुवून ती ग्राहकांना विकली जात असल्यानं नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय। अहमदनगर शहरात एका तरुणावर पुन्हा एकदा तलवारीनं हल्ला झाल्याची घटना घडली आहे। पाईपलाईन रोडवर ही घटना घडली असून या हल्ल्यामध्ये तरुण गंभीर जखमी झालाय। या तरुणाला खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले। मलबार हिल इथल्या प्रियदर्शनी पार्क ते वरळी सीलिंग पर्यंतच्या कोस्टल रोडचं काम वेगानं सुरू आहे। प्रियदर्शनी पार्क इथून सुरू होणारा कोस्टल रोड वांद्रे वरळी सागरी सेतूला जोडण्यात येणार आहे आणि या पूर्ण प्रकल्पाचं काम 76% झालं असून हा मार्ग डिसेंबर अखेरीस मुंबईकरांच्या सेवेमध्ये येणार आहे। देहू आळंदीसह प्रमुख 4 पालखी सोहळ्यातील 2,13,000 वारकऱ्यांनी आरोग्य सेवेचा लाभ घेतलाय। वारकऱ्यांवरील उपचारांची ही संख्या उच्चांकी ठरली आहे, तर आपला दवाखान्याच्या माध्यमातून 26,497 जणांवर उपचार करण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे। पुण्यातल्या सहकार नगर भागात वाहनांची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली होती। या प्रकरणी कोयता गँगच्या प्रमुखांची पोलिसांनी धिंड काढली। आरोपी जठाळ्या उर्फ राजाभाऊ उमाप याची पोलिसांनी धिंड काढली आणि तोडफोड प्रकरणात पोलिसांनी तब्बल 32 जणांना अटक केली आहे। जळगावहून एरंडोल कासोदाकडे एका प्रकरणाची चौकशी करण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या वाहनाचा अपघात झाला। वाहनावर झाड कोसळल्यानं यात सहाय्यक पोलीस निरीक्षकासह चालकाचा मृत्यू झाला, तर 3 पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झालेत। राज्यातील मुलींच्या वसतिगृहांमध्ये आता प्रशिक्षित महिला सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे। तसंच विद्यार्थिनींना इतर पूरक सेवांचा पुरवठा फक्त महिला पुरवठादारांकडूनच करण्यात येणार आहे। उच्च आणि तंत्रशिक्षण विभागानं राज्यातील सर्व शासकीय वसतिगृहांसाठी नियमावली जाहीर केली असून यापुढे वसतिगृहात विद्यार्थिनींच्या येण्या जाण्याच्या वेळांची देखील संगणकीय प्रणालीद्वारे नोंद ठेवली जाणार आहे। इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर सरकार सबसिडी देत होती, मात्र त्यात कपात केल्यानं इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती वाढलेल्या आहेत। असं असलं तरी इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीमध्ये थोडीशी घट झाली नसल्याचं चित्र आहे। महत्त्वाचं म्हणजे सबसिडी कपातीविरोधात काही वाहन निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी न्यायालयामध्ये दाद मागितली आहे। मडगाव मुंबई वंदे भारत ट्रेन 28 जूनपासून सर्वसामान्य प्रवाशांच्या सेवेमध्ये दाखल झालेली आहे आणि त्याला प्रवाशांचा भरभरून प्रतिसाद मिळतोय। अवघ्या 2 दिवसात वंदे भारत एक्सप्रेसनं 13 लाखांची कमाई केली असून आजच्या दिवशी विक्रमी तिकीट बुकिंग होणार असल्याचं मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय। मुंबई महानगरपालिकेतर्फे अनधिकृत शाळांवर दंडात्मक कारवाई किंवा गुन्हे दाखल करण्यात येतात, मात्र कारवाईची प्रक्रिया थंडावल्याचे माहिती अधिकार कायद्याअंतर्गत उपलब्ध झालेल्या माहितीतून उघड झालेलं आहे। 30 एप्रिलपर्यंत कारवाई पूर्ण करून अहवाल सादर करण्याची सूचना देखील करण्यात आली होती, मात्र अद्याप मुंबईमध्ये अनधिकृत शाळांवरील कारवाईची सत्र पूर्ण झालेली नाहीये। शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत 25% राखीव जागांवरील प्रवेशासाठी प्रतीक्षा यादीतील दुसरी फेरी सुरू झालेली आहे। मुंबईतील 627 विद्यार्थ्यांची प्रवेश यादी जाहीर करण्यात आली आहे। या विद्यार्थ्यांना 7 जुलैपर्यंत मुदत देण्यात आली। समुद्रालगतच्या झोपडपट्ट्यांमधील सांडपाण्याचा विसर्ग पूर्वी समुद्रात करण्यात येत होता, मात्र मुंबई महानगरपालिकेनं आता पर्यावरणपूरकतेच्या दृष्टीनं या सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्याचा प्रकल्प हाती घेतलाय। दक्षिण मुंबईतील 4 ठिकाणी प्रक्रिया केंद्र उभारण्यात येणार असून दररोज 4,85,000 लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया होणार आहे। मुलुंड येथील MT अगरवाल या रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात बोगस डॉक्टर कार्यरत असल्याचं प्रकरण उघडकीस आल्यानंतर मुंबई महानगरपालिकेचा आरोग्य विभाग सतर्क झालाय। 16 उपनगरीय रुग्णालयातील वैद्यकीय अतिदक्षता विभागांमध्ये कंत्राटी डॉक्टरांची प्रमाणपत्र तपासण्याचा निर्णय घेण्यात आलाय आणि तसे आदेशही रुग्णालयांना देण्यात आले। राज्यामध्ये रक्त संक्रमण परिषदेला 3 महिन्यांपासून पूर्णवेळ सहाय्यक संचालक नसल्यानं रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागतोय। रुग्णांना रक्तासाठी ओळखपत्र मिळवण्यासाठी वारंवार खेटे घालावे लागतात आणि यामुळे रुग्णालयांना रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तपेढ्यांच्या कामकाजावर नियंत्रण ठेवण्यामध्ये परिषदेला अडचणी येत आहेत। नवी मुंबईमध्ये हद्दीतील विशेषतः नागरी क्षेत्रातील वृक्षांची गणना करण्याचा निर्णय नवी मुंबई महापालिकेनं घेतलेला आहे आणि त्यानुसार यासाठी ठेकेदार नियुक्तीची प्रक्रिया पालिकेनं सुरू केली असून त्यावर 2 कोटींचा खर्च देखील केला जाणार आहे। झाडांचं सर्वेक्षण करून संपूर्ण माहिती संगणकीय करणं ही कामं नियुक्त होणाऱ्या संस्थेला करावी लागणार आहेत। ठाणे जिल्ह्यात गेल्या 5 दिवसांपासून पाऊस सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांच्या कामांची लगबग सुरू झालेली आहे। बळीराजानं पेरणीची कामं हाती घेतली असून तब्बल 60 ते 70% पेरण्या केलेल्या आहेत, पण पावसानं आगमन विलंबानं केल्यामुळे पेरण्यांना उशीर झाला असून यंदा भात लागवड काही दिवस लांबणार आहे।
गो फर्स्ट एअरलाईननं विमानसेवा सुरू करण्यासाठी एक पुनरुज्जीवन योजना सादर केलेली आहे. तर सादर केलेल्या योजनेचा DGCA आढावा घेणार आहे. कंपनीनं 6 जुलैपर्यंत सर्व उड्डाणे स्थगित केली असून गो फर्स्टची विमानसेवा सुरू झाल्यास विमान प्रवासाचं भाडं कमी होण्याची शक्यता आहे. समीर वानखेडेंविरोधात सीबीआयनं दाखल केलेल्या प्रकरणात आपलीही साक्ष नोंदवा अशी मागणी ज्येष्ठ आरटीआय कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी केली आहे. या संदर्भात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. कॉर्डिलिया क्रूजवर एका न्यायदंडाधिकाऱ्याला देखील एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलं होतं, मात्र त्याला गुप्तपणे बाहेर काढण्यात आल्याचा दावा करण्यात आलाय आणि यावर आज सीबीआय भूमिका मांडणार आहे. मुंबईमध्ये स्फोट घडवण्याची धमकी देणाऱ्याला मालवणी पोलिसांनी अटक केलेली आहे. शेजाऱ्यांशी होणाऱ्या भांडणाला कंटाळून बीएमसीच्या नियंत्रण कक्षात फोन केल्याचं त्यानं चौकशीत सांगितलं. मीरा भाईंदरमध्ये अज्ञात फोन आल्यानं खळबळ उडाली आहे. 2 दहशतवादी येणार असल्याचं पोलीस कंट्रोल रूमला फोन करून सांगण्यात आलं. हा फोन गुजरातमधून आल्याचं बोललं जात आहे. दरम्यान शहरातील सुरक्षेत वाढ करण्यात आली असून पोलिसांकडून तपास घेतला जातोय. भिवंडीमध्ये मुसळधार पावसामुळे नदी ओढ्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे. तर दुसरीकडे कामवारी नदीला पूर आलाय. पुंडास गावाला जोडणारा पूल पाण्याखाली गेल्यानं ग्रामस्थांची प्रचंड अडचण होतीये. नालासोपाऱ्यामध्ये 2 जण विहिरीत बुडाले. जुना फॉरेस्ट नाका परिसरात ही घटना घडली. यात एकाला बाहेर काढण्यात आलं असून दुसऱ्या तरुणाचा शोध सुरू आहे. महाराष्ट्र प्रीमियर लीगच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये स्टेडियम बांधण्यात आलं. शरद पवार यांच्या हस्ते स्टेडियमचं उद्घाटन करण्यात आलं आणि यावेळी त्यांनी शिर्के बंधू रोहित पवार आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचं कौतुक केलं. दापोलीमध्ये लाटवण फाटा परिसरात एसटी आणि टेम्पोची धडक झाली. या अपघातात टेम्पो चालक जागीच ठार झालाय. तर एसटीमध्ये बिघाड झाल्यानं प्रवाशांना इतर बसमधून पाठवण्यात आलं होतं आणि त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. जळगावमधील नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांच्या रेशन दुकानाचा परवाना रद्द करण्यात आलाय. शासकीय कार्यक्रमाबाबत आक्षेपार्ह मेसेज प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. चेंबूरमध्ये एका तरुणाची हत्या झाली. किरकोळ भांडणात झालेल्या हाणामारीत तरुणाचा मृत्यू झाला आणि त्यानंतर आरोपींनी झाडाला त्याचा मृतदेह लटकवत आत्महत्येचा बनाव रचला. मात्र पोलीस चौकशी दरम्यान त्यांनी हत्येची कबुली दिली. वसईत एका पेट्रोल पंपावर चक्क पाणी मिश्रित पेट्रोल विक्री झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. वसई पश्चिमेच्या विरा पेट्रोल पंपावर पाणी मिश्रित पेट्रोल भरत असल्याचा आरोप वाहन चालकानं केला आणि या पेट्रोल पंपावर पेट्रोल भरलेल्या 1000च्या वर वाहनधारकांच्या गाड्या बंद पडल्यानं चालकांचे मोठे हाल झाले. आम्ही भूमिका बदलली हे समजूनही 2 दिवसानंतर शपथ का घेतली असा सवाल पवारांनी फडणवीस यांना केलाय. पुण्यातील पत्रकार परिषदेत पवारांनी पहाटेच्या शपथविधी संदर्भात भाष्य केलं. भाजप सत्तेसाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो हे दाखवून द्यायचं होतं असं म्हणत पवारांनी गुगली टाकली. आपण गुगली टाकल्यामुळे पवार सत्य बोलल्याची प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली. दरम्यान पवारांनी अर्धसत्य सांगितलं असून उरलेलं सत्य पवारांच्या तोंडून वदवून घेऊ असा टोला देखील त्यांनी लगावला. पवार डबल गेम खेळतात. त्यांच्या आयुष्यातील अशा अनेक घडामोडींचे दाखले देता येतील अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. ते नागपुरात बोलत होते. बोलायचं एक आणि करायचं एक यात त्यांचा हातखंडा असल्याचा टोला देखील त्यांनी लगावला. भाजपनं लावलेली राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठी पवारांनी गनिमी कावा केला. 2019 मधील सत्ता संघर्षाबाबत जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधला. देशात हजारो पंथ आणि विविध धर्माचे लोक एकत्र राहतात आणि त्यामुळे समान नागरी कायदा लागू करणं इतकं सोपं नसल्याचं मत छगन भुजबळ यांनी मांडलं. या संदर्भात सार्वजनिक चर्चा व्हायला हवी असंही ते म्हटले. पुण्यात शरद पवारांनी एका रिक्षा चालकाचं कौतुक केलं. कोरोना काळात रिक्षावर शरद पवारांचा फोटो लावून विनामूल्य सेवा या रिक्षा चालकानं दिली आणि पवारांनी या रिक्षा चालकाची भेट घेऊन त्यांचं कौतुक केलं. सुप्रिया सुळेंनी वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांना ट्विट करत आवाहन केलं. वाढदिवसाला भेटवस्तू पुष्पगुच्छ आणण्याऐवजी परिसरातील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करावं. गरजू मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद आपल्यासाठी वाढदिवसाची अनमोल भेट असल्याचं त्या म्हटल्या. समोरच्याला गोंधळात ठेवून स्वहित साध्य करायचं, स्वतः मात्र नामनिराळे राहायचं. शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी शरद पवार यांना असं म्हणत निशाणा साधलाय. या संदर्भात त्यांनी ट्विट करत टोला लगावलाय. पेण पनवेलसह रायगडमध्ये शेतीच्या कामांना आता वेग आलेला आहे. जिल्ह्यामध्ये पेरणी योग्य पाऊस झाल्यानं शेतकरी नांगरणी आणि कुदळणीच्या कामामध्ये व्यस्त झाले. गेल्या 5 दिवसांपासून झालेल्या दमदार पावसानं पालघर जिल्ह्यातील धबधबे प्रवाहित झालेले आहेत. बकरी ईदच्या सुट्टीनिमित्त पर्यटकांनी वाघोबा घाटातील धबधब्यावर गर्दी केली होती.
गोंदियाच्या सडक अर्जुनी तालुक्यातील मौजा खजरी इथे कृषी विभागाच्या भरारी पथकानं कारवाई केली आहे। यावेळी विक्री आणि वापरास प्रतिबंधित असलेला तब्बल 829 किलो कीटकनाशकाचा साठा जप्त करण्यात आलाय। तर कीटकनाशक विक्रेत्याविरोधात डुग्गीपार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। संततधार पावसानं पालघर जिल्ह्यातील सूर्या आणि वैतरणा नदी दुथडी भरून वाहत आहे। जिल्ह्यात आतापर्यंत 1161 मिलीमीटर तर पालघर तालुक्यात सर्वाधिक म्हणजेच 256 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे। सततच्या पावसानं शेतकऱ्यांच्या पेरण्या पुन्हा एकदा खोळंबल्या। वर्धा जिल्ह्यात 70 ते 80% पेरण्यांची कामं पूर्ण झाली आहेत, मात्र अजूनही समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढावलंय। शहापूरमध्ये समृद्धी महामार्गाचं काम सुरू आहे। रस्त्यालगत काही ठिकाणी मोठमोठे खड्डे खणण्यात आलेत आणि पावसाचं पाणी खड्ड्यात साचल्यामुळे तलावाचं स्वरूप प्राप्त झालंय। त्यामुळे शाळकरी मुलांसह स्थानिकांचे प्रचंड हाल होत आहेत। आझाद समाज पक्षाचे चंद्रशेखर आझाद यांच्यावरील हल्ल्याचे धुळ्यामध्ये पडसाद उमटले। धुळ्यामध्ये भीम आर्मी आझाद समाज पक्षानं मोर्चा काढत हल्लेखोरांवर कठोर कारवाईची मागणी केली। अहमदनगरमधील सशस्त्र पोलीस मुख्यालय आणि पोलीस वसाहतीच्या इमारतींची दुरावस्था झाली आहे। त्यासोबतच खड्डे आणि पिण्याचं गढूळ पाणी यासारख्या समस्यांमुळे पोलीस कुटुंबांचे प्रचंड हाल होत आहेत। या संदर्भात तातडीनं दुरुस्ती करण्याची मागणी होती आहे। नांदेडमध्ये वाघी ते बस स्थानकापर्यंत असलेल्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे। खड्ड्यांमुळे रस्त्याची चाळण झाली आणि खड्ड्यांमध्ये पावसाचं पाणी साचल्यानं वाहन चालकांचे त्रास होत आहेत। डोंबिवली एमआयडीसी मधील रासायनिक कंपन्यांमधील सांडपाणी वाहून नेणाऱ्या चेंबूरमधून लाल रंगाचं पाणी रस्त्यावर वाहताना दिसतंय आणि या पाण्यातून दुर्गंधी येत असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील जगबुडी नदी दुथडी भरून वाहते। असाच पाऊस राहिला तर नदी धोक्याची पातळी ओलांडेल असा इशारा देण्यात आलाय। नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। पिंपरी चिंचवड शहरातील रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झालेली आहे। खड्ड्यांमध्ये पावसाचं पाणी साचल्यानं अपघाताची भीती निर्माण झाली आहे। नागरिकांकडून मनपा विरोधात संताप व्यक्त करण्यात आला असून तातडीनं रस्ते दुरुस्तीची मागणी होतीये। नवी मुंबईमध्ये शनिवारपासून पावसानं दमदार हजेरी लावली आणि या पावसानं शहरातील झाडांची पडझड वाढलेली आहे। दररोज किमान 10 झाडं उन्मळून पडतायत। वाहनांचं देखील नुकसान होतंय आणि त्यामुळे पालिकेनं याकडे लक्ष देण्याची मागणी होतीये। पनवेलमधील धबधबे किंवा धरणावर जाताना नियम मोडल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे। पावसाचा आनंद जरूर लुटा, मात्र नियम पाळा असं आवाहन पनवेलचे सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांनी केलेलं आहे। यासोबतच बुलेटिनमध्ये आणखीन एक छोटासा ब्रेक पाहत रहा न्यूज 18 लोकमत।